पाहुयात 100 हेडलाईन्स वेगवान। रायगडमधील ध्वजारोहण मानापमानावरनं शिवसेनेमध्ये नाराजी। यंदाही गोगावलेंना ध्वजारोहणाची संधी नाहीच, त्यामुळे मंत्री भरत गोगावले कॅबिनेटला अनुपस्थित राहणार अशी माहिती। सह्याद्री अतिथीगृहावरती आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाची चर्चा होण्याची शक्यता आहे। रायगडमध्ये 15 ऑगस्टला अदिती तटकरेंच्या हस्तेच ध्वजारोहण होणार। राज्य सरकारकडून याबाबत परिपत्रक जारी, त्यामुळे शिवसेनेत भरत गोगावले यांच्या पदवी पुन्हा निराशा। आता जाहीर झालेली यादी पालकमंत्री पदाची नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे, तर भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत यासाठी आग्रही असल्याचंही त्यांनी सांगितलंय। नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलून गिरीश महाजनांना ध्वजारोहण करण्याची संधी, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे दादा भुसे यांच्या पदवी पुन्हा एकदा निराशा। मंत्री महाजन नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार आहेत, या संदर्भात विचारलं असता आपण नाराज नसल्याची दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिली। 2024च्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या वेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांचा गौप्यस्फोट। मुंबईतल्या मेळाव्यामध्ये भास्कर जाधवांनी ब्राह्मण समाजावरती थेट टीका केली आहे। समाजात तेढ निर्माण करणारे हेच ते अनाजी पंत असं वक्तव्य, तर आपण बाजूला झालो की हे कुणबी समाजाला गिळंकृत करतील असंही वक्तव्य। ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना डिवचलं। यावरून ठाकरेंवरती टीका करताना पुन्हा एकदा संजय गायकवाड यांची जीभ घसरली। मी ओरिजिनल, माझी कॉपी करणं उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही असं वक्तव्य। नाशिकमध्ये आज पुन्हा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित बैठक। मनसेच्या राजगड कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। राज्य सरकार विरोधात आंदोलन उभं करण्यासाठी दोन्ही ठाकरेंच्या सेनेकडनं रणनीती आखली जाते। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे पदाधिकारी आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगात जाणार आहे। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज शिष्टमंडळ भेट घेत असल्याची माहिती आहे। अंधेरीतलं राहतं घर धोक्यात, अभिनेते किशोर कदम यांनी तक्रार केली। फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी तक्रारीची दखल घेतली आहे। सहकार सचिव दराडेंना किशोर कदमांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले। बीडच्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत एक पॅनल उभं केल्यामुळे या निवडणुकीत मुंडे बहीणभावांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। राज्यातल्या जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीत मोठी वाढ। हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकरच येण्याची शक्यता नाहीच। केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारने तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सर्व राज्यांना आलं। भिवंडीत 2 जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या। भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या 2 युवकांची हत्या करण्यात आली आहे। भिवंडी खार्डी गावामध्ये प्रफुल्ल तांगडी यांच्या हत्येनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। तणावाचं वातावरण असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी। संभाजीनगरामध्ये सराईत गुंडांच्या मैत्रिणीवरती गोळीबार। सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजाने आपल्या मैत्रिणीवरती गोळीबार केला। राखी मुरमरे असं जखमी मैत्रिणीचं नाव आहे। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये 10 महिलांचा मृत्यू झालाय, तर 29 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। पुण्याच्या खेडमधल्या कुंडेश्वर अपघातामध्ये 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। ऋषिकेश करंडे असं या चालकाचं नाव आहे। सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर मोठा अपघात। बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची रस्त्यावरती उभ्या असलेल्या कारला धडक। अपघातामध्ये बस आणि कारमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू। गोंदिया इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला। आवेश कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्याने प्रयत्न केला। नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी इथे बंद घराचं कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला। यात 2,20,000ची रोख रक्कम आणि 30 तोळे सोनं चोरी केल्याचं समोर आलंय। विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी। शालेय बसचं वाढीव मासिक दर परवडत नसल्यामुळे आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या तमाम पालकांना दिलासा।
वसई विरारमधील परिवहन विभागाचे कर्मचारी अचानक संपावर. वेतनवाढीचा निर्णय होत नसल्यामुळे आणि विद्यमान वेतनही वेळेवर मिळत नसल्यामुळे संप. परिवहन सेवा सकाळपासून पूर्णपणे ठप्प. बुलढाण्यातील मेहकर इथे एका लष्कर जवानाचं घर अतिक्रमणातील जागेत होतं. गावातील ग्रामपंचायत सदस्याने अनधिकृतपणे हे अतिक्रमण झालेलं घर बळकावल्याचा आरोप. जवानाच्या आईला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा तिने इशारा दिलाय. याविरोधात गावातील महिलांचं आंदोलन सुरू आहे. खालिदकर शिवाजी चित्रपटाला होणारा विरोध वाढलाय. चित्रपटावरती कायमस्वरूपी बंदी आणा मागणी करण्यासाठी आज शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सलग 2 दिवसांपासून पावसाचा जोर. कासेगाव उळेगावाला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो, त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यातनं वाट त्यांना काढावी लागते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात पावसाची विश्रांती. परिणामी 7ही धरणातील पाणीसाठा 89% स्थिरावलेला आहे. त्यामुळे सध्या गतवर्षीच्या तुलनेत 2% कमी जलसाठा आहे. 21 वर्षांनी यंदा श्रावणामध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आलाय. त्यामुळे दादरच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी आहे. दर्शनासाठी मोठीच रांग आहे. सध्या अनेक मंदिरात दर्शन घेत असताना वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. आता गणपतीपुळे मंदिराबाहेर सुद्धा पूर्ण अंगभर कपडे परिधान करावे असं आवाहन करणारे बोर्ड लावण्यात आले. अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरामध्ये भाविकांची सकाळपासून गर्दी आहे. आकर्षक सजावट मंदिराला करण्यात आली आहे. अंगारकी चतुर्थीला पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीत बदल करण्यात आलाय. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पहाटेपासूनच मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी आहे. उद्धव ठाकरे आज गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेणार आहेत. मुंबईतील अनेक गणेश उत्सव मंडळांचे प्रतिनिधी रंगशारदा इथे बैठकीला उपस्थित राहतील. 29 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईत येईल. मात्र हा गणेशोत्सवाचा 3रा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीची पोलीस आयुक्तांना विनंती आहे. नागपूरमध्ये गणपतीच्या मूर्तीच्या उंची संदर्भात कोणतंही बंधन नसेल. आज नागपूर पोलीस पालिका आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घोषणा करण्यात येईल. कल्याण शील्ड रोडवरती 31 ऑगस्टपर्यंत वाहनांना प्रवेश बंद. ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये रस्त्यावरती गर्डर बसवण्याच्या कामामुळे प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय. राज्यभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाजीपाल्याचं उत्पादन वाढलंय. श्रावणात दर नियंत्रणात असल्यामुळे नागरिकांना सुद्धा दिलासा मिळतोय. बातम्यांचा वेगवान आढावा आपण पूर्ण केला. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.